हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक। आज आपण बनवणार आहे पौष्टिक असे रागी मुद्दे। हा साऊथमधला खूप फेमस प्रकार आहे। आता आपण सुरुवात करूया बनवायला। त्यासाठी नाचणीचं पीठ आपण थोड्या 4 ते 5 चमचे मी पाणी घेतले। त्यामध्ये हे असं कन्सिस्टन्सीसाठी असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं। हे बघा, अशा पद्धतीनं खूप पौष्टिक प्रकार आहे। तुम्ही हे घरी नक्की करून बघा। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून घ्या। आता आपण बनवायला सुरुवात करूया। 1 वाटी जितकं नाचणीचं पीठ घेतलंय तितकं पाणी घ्या आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्या। त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप पण टाकून घ्या। एक अर्धा चमचा तूप इथं माझं पडलंय। खूप सोपा, पटकन होणारा आणि पौष्टिक असा पदार्थ आहे हा। लहान मुलांना या पदार्थाची तुम्ही नक्की सवय लावा। आता हे पाणी उकळलंय आपलं। आता यामध्ये ना आपण जे नाचणीचं पीठ पाण्यात मिक्स करून ठेवलं होतं ते यामध्ये ॲड करूया आणि तुपामुळे मुद्दे असे सॉफ्ट होतात। हे असं केल्यामुळे ना मुद्दे करायला ना असं हे येत नाही, गुठळ्या होत नाहीत मध्ये। म्हणून हे असं आधी त्या पाण्याची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आणि मग त्यामध्ये अशी पीठ ॲड करायचं नाचणीचं। हे बघा, अशा पद्धतीनं म्हणजे आपलं अजिबात म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। हे बघा, अशा पद्धतीनं हे सगळं मी पीठ यामध्ये जितकं पाणी घेतलं तितकंच पीठ घालून घेतलं आणि असं मिक्स करूया सगळं व्यवस्थित। खूप पटकन होणारा प्रकार आहे आणि खूप पौष्टिक आहे। लहान मुलांना हे खायला नक्की द्या। ह्याच्यामुळं खूप फायदे होतात शरीराला नाचणी खाल्ल्यामुळं। नाचणीचे खूप सारे प्रकार आपण बघतोच, करतोच, पण हा पण प्रकार करून बघा। साऊथ इंडियनचा ऑथेंटिक प्रकार आहे हा। आणि हे आता बघा, आपलं पीठ नाचणीचं या पाण्यामध्ये शिजलेलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं त्याला त्याच्याच वाफेत असं सोडून द्यायचं आहे। आणि आता ते सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हाताला थोडंसं तूप लावून घ्या आणि असं एकजीव करा हे सगळं मिश्रण। तुम्ही जर डाएट करत असाल आणि एकच टाईमचं जेवण घेत असाल ना तर आणि पोट साफ न होण्याची जर समस्या असेल तर हे रागी मुद्दे खाऊन बघा। यामध्ये खूप सारं फायबर असतं। तुम्ही चपाती बंद केली असेल तर हा त्याच्यासाठी फायबरसाठी खूप चांगला उपाय आहे। फक्त तुम्हाला थायरॉईड असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मग नाचणी खा। हे बघा, इथं मी 3 मुद्दे करून घेतलेले आहेत आणि हा कर्नाटकचा प्रकार। कर्नाटकमध्ये याला मुद्दे म्हणतात। पूर्ण भारतात याला रागी बॉल्स बोलतात। आणि यामध्ये आता तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। सांबर असेल सांबरसोबत खा, चिकन ग्रेव्ही किंवा अंड्याची ग्रेव्ही असेल तर त्यासोबत एन्जॉय करा। तुम्ही नक्की घरी करून बघा। अशा पौष्टिक रेसिपींसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।